आज सकाळी नाश्त्याला पोहे बनवले होते. मग त्यातलेच थोडे मी भावाला पण खायला दिले आणि त्यानं ते खूप छान पद्धतीने खाल्ले. म्हणजे त्याला पोहे आवडतातच. तर नेहमीप्रमाणेच आज पण उठायला उशीर झाला होता. त्याच्यामुळं मी टिफिन दिला नव्हता. म्हणून मग चहा आणि नाश्ताच केला आणि मग पोहे वगैरे खाऊन मग कामावर गेले. नंतर मग भावाची अंघोळ वगैरे झाली आणि मग त्यालासुद्धा नाश्ता दिला खायला. ते पोहे भरवले, त्यानं व्यवस्थित ते खाल्ले आणि मग तो झोपला. तो झोपल्यावर मग आपली शर्यत चालू होते ती. तर सगळी जी राहिलेली कामं असतात ती पटपट आपल्याला आवरायची असतात. म्हणून आधी कपडे वगैरे सगळे घडी घालून घेतले आणि मग बेडशीट बदलून घेतला. तर ते जे ब्लू कलरचं बेडशीट होतं ते मी डीमार्टमधून आणलं होतं. ते छान दिसत होतं. पण हे जे मी पिंकवालं आता घालते ते मिशोवरून मागवलं आहे. हे सुद्धा एक नंबर आहे आणि खूप आवडलं मला. तर एकट्याने बेडशीट हे बेडवर घालणं, सोफ्यावर घालणं खूप कसरतीचं काम आहे. कारण एकदा इकडं पळा, एकदा तिकडं पळा असं होतं. सो आता टिफिन दिला नव्हता, पण माझ्या जेवणाचं तर काहीतरी बघायला पाहिजेत ना. म्हणून मग आता काय एकटीसाठी म्हटलं भाकरी भाजी कशाला करत बसूया, आपलं खिचडी भात करूया आणि विषय बंद. तर कांदा कापला आणि एक छोटा बटाटा कापला आणि एक टोमॅटो असं सगळं व्यवस्थित बारीक चिरून घेतलं आणि खिचडी भात फोडणी घातला. आता भांड्यात करू की कुकरमध्ये करू हेच कन्फ्युजन होतं. मग म्हटलं चला कुकरमध्येच करूया, कारण भांड्यात केलं तर परत मग सारखं म्हणजे 2-3 वेळा चेक करत बसावं लागतं. पण कुकरमध्ये नाही, एकदा झाकण लावून ठेवलं की 3 शिट्ट्या झाल्या की आपलं काम तमाम. सो कुकरमध्येच लावायचं ठरवलं खिचडी भात. तेल गरम केलं कुकरमध्ये थोडं, त्याच्यात कांदा, टोमॅटो, बटाटा हे सगळं घालून फोडणी दिली छान व्यवस्थित आणि लाल तिखट, मीठ, हळद, हिंग हे सगळं टाकलं आणि नंतर मग तांदूळ ॲड केले. तर बघा असं सारखंच होतं आहे माझं, लेट उठण्याचा कार्यक्रम रोजच चालू आहे. रोज म्हटलं तरी पण आठवड्यातून 1-2दा तरी असं होतंच. तर इथे बघा खिचडीचं मी म्हणजे त्याच्यात तांदळात पाणी टाकून ते व्यवस्थित झाकण लावून ठेवलं आणि काय मग भांडी होती धुवायची, म्हणून मग नाश्त्याची वगैरे ती आधी भांडी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली. भावात तर अजूनपर्यंत झोपलाच होता, पण 100% आता भांडी होऊपर्यंत म्हणजे तो उठणारच असं वाटलंच होतं मला आणि तसंच झालं, तो उठलाच. तर भांडी वगैरे धुवून घेतली आणि जेवायला अजून वेळ होता, तर म्हटलं थोडंसं खाली जाऊन फिरून येऊया, उन्हाला थोडंसं बसून येऊया. 1 तासभर खाली गेले, फिरून आलो खाली दोघं आम्ही, भावार्थ आणि मी. नंतर आल्यावर मग म्हटलं जेवूयात. तर जेवणात आता एक खिचडी भात, अंडं आणि पापड असं काहीसं होतं. दुपारी मिशोचं एक पार्सल आलं होतं, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवेन. संध्याकाळी ट्युशन होती, त्याच्यामुळं मग थोडीशी विश्रांती घेतली आणि 5ला एक छान कडक चहा घेतला आणि मग नंतर ट्युशन घेतली. चलो बाय.